हॅलो हॅलो. आहे का क्लिअर वायर बदलायला? हां हॅलो हॅलो. माईक चेक. यादी दिली का तुमच्याकडे? मला एक फोन लावून द्या त्यांना टी शर्ट वाल्या कोणते नंबर लिहिले नसेल दिलेत ना. धन्यवाद आणि वेलकम टू द न्यू स्टार क्रिकेट क्लब गंगापूर. सुंदर अशा स्पर्धेचा पहिला या ठिकाणी बघत आहोत. क्वार्टर फायनलचा सामना बघायला मिळेल. प्रतापनगर वर्सेस करंबेळ या दोन संघामध्ये करंबेळ हदगड वर्सेस प्रतापनगर. नक्कीच जर बघितलं या ठिकाणी सुंदर अशा स्पर्धेसाठी आपण बघतोय सुंदर असं नियोजन. या स्पर्धेचं 26वे पर्व आहे. सामना सुरू होण्यासाठी या ठिकाणी सुरुवात होत आहे. तत्पूर्वी विनंती असेल एक मिनिट. सामना पहिला असणार आहे. सामना सुरू झाला दिसणार पंचांच्या वतीने प्रतापनगर संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सलामीचे फलंदाज दाखल होतात मैदानामध्ये. पहिला चेंडू पडतो या ठिकाणी क्वार्टर फायनल मधील. यावेळेस मोठा फटक्याचा प्रयत्न राहील परंतु बॅट बॉलचा समन्वय तर राहिलेला नाहीये मित्रांनो. करावं लागेल स्वतःसाठी, करावं लागेल जीवासाठी, करावं लागेल भावासाठी, करावं स्वतःच्या ठिकाणी आत्मसन्मानासाठी. सन्मान मात्र कोणाच होईल हे बघणं गरजेचं आहे. सुंदर अशा ठिकाणी व्यक्तिमत्वासाठी जर बघितलं गेलं असेल कारण की मित्रांनो कोणी कोणाला या ठिकाणी 10 रुपये देत नाही, कोणी कोणाला 1 रुपया देत नाही. पण यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय काउंटर मध्ये सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. आपण बघतो सुंदर अशा या ठिकाणी टी शर्टचं योगदान दिलं असेल पहिल्या लढतीसाठी. आपण बघतो प्रतापनगर वर्सेस करंबेळ या दोन संघाच्या लढतीसाठी सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र आपण बघतोय सन्माननीय निवृत्तीजी बागुल साहेब यांच्या वतीने या ठिकाणी प्रतापनगर संघासाठी योगदान दिले टी शर्टचं. कारण की ज्या संघाने पोल विजेता केला असेल त्या संघांना टी शर्टचं योगदान दिलेलं आहे. आणि आरुष्य मेडिकलच्या वतीने जनार्दनजी गावित साहेबांच्या वतीने करंबेळ संघाला या ठिकाणी टी शर्टचं योगदान दिलं. सुंदर अशा जर्सीमध्ये सर्वच खेळाडू आपण बघत आहोत. यावेळेस एका धावेसाठी प्रयत्न राहिला आहे. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती नक्कीच मिळणार आहे. या सिंगल धावेने धावफलकावरती वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 3 चेंडूमध्ये 5 या अंकावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती संदीप असणार आहे. सलामीवर फलंदाज आपण बघतो मैदानामध्ये मिस्टर योगेश आणि त्याला साथ देण्यासाठी दादू. प्रथमतः स्ट्राईक केले दादू जात आहेत. यावेळेस दादू यांनी स्टेप आउट करून मारलेला फटका चेंडू लॉंग ऑनच्या रिझनमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती मात्र कलेक्ट होणार आहे. सिंगल धावेने धावफलकावरती वाढवणार. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 6 अंकावरती. पहिल्या चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू सिंगल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 5 षटकांचा हा सामना आपण बघतो मैदानामध्ये. आणि यावेळेस आक्रमण फटका खेळण्याचा प्रयत्न, कनेक्टिव्हिटी चांगली नाहीये परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. बघणार आहोत ते धाबाची नामी संधी. फलंदाज होत आहेत बाद. धक्का लागला जाईल. यावेळेस दादूला मात्र या ठिकाणी दद्दू ठरवलंय आणि यावेळेस माघारी मात्र पाठवलंय. धक्का क्रमांक पहिला लागला जातोय. 5 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावरती आणि पहिला फलंदाज मात्र बाद झाला असेल. नवीन फलंदाज येत आहेत मैदानात. पुन्हा एकदा हवेमय वातावरण मात्र या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये असणार आहे. मित्रांनो तुम्हाला सुंदर असं चित्रीकरण सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळत आहे.
2 दिवस या ठिकाणी स्पर्धा राहिलेल्या आहे कारण की इतके दूरवरून आले आणि चित्रकरण चांगल्या पद्धतीने घेतात. साहिल कदम असतील, त्या समेत संकेत कदम असतील, समेत अर्जुनजी कदम असतील, सातारा स्पोर्ट लाईव्हचे सर्वच या ठिकाणी मान्यवर त्यांचं या ठिकाणी स्वागत असेल. मित्रांनो, त्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तत्पूर्वी या ठिकाणी प्रेस न करण्यापासून दूर ठेवलं जाईल आणि हा चेंडू मात्र सीमारेषा पार निघून जाईल. षटक क्रमांक पहिल्याची समाधी इशारा पंचांच्या वतीने येतोय. इथं आपण बघतो गोविंद आणि चेतन या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये सर या ठिकाणी किरण सर पंचांच्या भूमिकेमध्ये सुंदर असं कार्य करताना पहिल्या षटकाची समाप्ती मात्र झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एक गडी बाद 10 धावा धावफलकावरती लागल्या जातील. मित्रांनो, जर बघितलं या ठिकाणी कोणी कोणाला काही देत नाही, परंतु या स्पर्धेसाठी जर बघितलं मागील वर्षी थोडंसं यावर्षी थोडंसं काहीच नियोजन थोडंसं काही नियोजनामध्ये काही कमतरता राहिली असेल किंवा नसेल ते माहीत नाही. परंतु मागील वर्षी जर बघितलं ज्याही संघाने सहभाग नोंदवला त्या सर्व संघांसाठी आमदार साहेबांच्या वतीने या ठिकाणी टी शर्ट होते. त्याच आयोजकांनी जर बघितलं न्यू स्टार क्रिकेट गंगापूर संघानेही सुंदर असं या ठिकाणी नियोजन दिलं होतं आणि प्रत्येक संघासाठी टी शर्टचं योगदान दिलं होतं. हे फार महत्त्वाचं. त्यानंतर पोल विजेता संघासाठी या ठिकाणी मागील वर्षी टी शर्ट होते आणि यावेळेस जर बघितलं पोल विजेता संघासाठी टी शर्ट दिले. पहिल्या सामन्यासाठी पहिल्या लढतीसाठी आपण बघणार आहोत टी शर्टचं योगदान दिलं आहे. प्रतापनगर संघाच्या या ठिकाणी अंगावरती आपण जर जर्सी बघत असो सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र निवृत्तीजी बागुल साहेब यांच्या वतीने टी शर्टचं योगदान दिलेलं आहे आणि आरुषी मेडिकल सन्मान्य जनार्दनजी गावित साहेब यांच्याही वतीने या ठिकाणी टी शर्टचं योगदान दिलं आहे करमेळ या संघासाठी. करमेळ संघाची धावसंख्या जर आपण बघितल्या या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 10 धावा. नवीन फलंदाज मिस्टर चेतन यावेळेस आलेला आहेत, स्वतः कर्णधार आणि एक चांगले फलंदाज यावेळेस सुंदरसा फटका चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिटर्नमध्ये एका धावेचा प्रयत्न राहील. एका धावेन धावफलकावर धावसंख्या 11 ऑन बोर्ड 11 धावा यावेळेस धावफलकावरती लागल्या जातील. चेतनला साथ देण्यासाठी मैदानात सलामीर फलंदाज मिस्टर योगेश असणार आहे. दोघे बंधू मैदानात खेळतात चेंडू. चांगली या ठिकाणी फलंदाजी मात्र केली जाईल. कोणता संघ अंतिम आठमध्ये जाऊन पोहोचेल यावेळेस नामी संधी निर्माण झाली होती गोलंदाजाकडे, परंतु ती संधी मात्र सोडली आहे आणि त्यामुळे नक्की या ठिकाणी विकेट तर सोडली जाणार आहे. इथं मात्र धाव नाही मिळणार, परंतु जीवदान तर नक्की मिळते. गोलंदाज असणार आहे मिस्टर विजय. ऑनलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून असणार आहे सन्माननीय विजय अर्जुनजी कदम सर आणि ऑफलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून जर बघितलं आमच्या ठिकाणी नक्कीच छोटे बंधू म्हटले तरी चालेल मिस्टर अशोकजी या ठिकाणी उपस्थित आहे. नक्की चांगलं कार्य त्यांच्या वतीने होतं. ते जरी खेळ खेळत नसतील पण ते त्यांच्या वतीने खेळाची आवड मात्र कमी नाहीये. गावासाठी आणि या ठिकाणी आपल्या गावातील खेळाडूंसाठी त्यांचं योगदान मात्र फार मोठं आहे. मिस्टर अशोकजी त्यांचं मी या ठिकाणी नक्कीच आभार मानेल. अशोकजी गावित. पुढचा चेंडू मात्र आपण बघणार आहोत. यावेळेस मात्र फुलर लाईनचा चेंडू आपण बघणार आहोत. चेंडू मात्र बघायला मात्र लॉंग ऑनच्या रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण शेनिक आतमध्ये चेंडू सोडला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, ताळमेळ मात्र चुकलं जात आहे, परंतु दुसरी धाव इथे कंप्लीट होणार नाही. एकाच धावेवरती समाधानी राहावं लागणार आहे. धावफलकावरती होते एकने वाढ धावसंख्या असणार आहे. या ठिकाणी जर बघितलं असेल तर 14 ऑन बोर्ड 13 धावा, सॉरी माफ करा, 13 धावा धावफलकावरती लागल्या जाणार आहेत. बघणार आहोत पुढील चेंडू या ठिकाणी बघायला मिळेल. पुन्हा सज्ज होत आहे तर फलंदाज. यावेळेस मात्र कनेक्टिव्हिटी चांगल्या चेंडू मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. सुंदर असा फटका आपण बघत आहोत. फलंदाज मिस्टर योगेशच्या बॅटमधनं दोघे बंधू या ठिकाणी बघितलं संघासाठी चांगलं कार्य करतायत. तर चेतन गावित आणि योगेश गावित आपण बघतो मैदानावरती संघासाठी करंबेळ संघासाठी, कारण की पहिल्या दिवसातील विजेता संघ आपण बघतो आणि 14व्या दिवसातील विजेता संघ म्हणजे या ठिकाणी पोल फायनल विजेता संघ आपण बघत आहोत या मैदानावरती. आज या क्वार्टर फायनल पहिलीच लढत यावेळेस रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट केलाय. चेंडू मात्र निघून जाणार आहे डीप दरम्यानला सीमारेषा पार. याही वेळेस येणार आहे चौकार. योगेश ऑन फायर. 4 धावा येतात. षटक मात्र समाप्त होणार आहे. क्रमांक दुसरं 2 षटकांच्या समाप्त आखरी 20 रन ऑन बोर्ड 20 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. सन्मान्य निवृत्तीजी बागुल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सारखे नक्कीच सकाळीच टी शर्टचं योगदान दिलं. त्यांनी या ठिकाणी नक्कीच सर्व खेळाडूंना टी शर्ट आपल्या शुभहस्त त्या ठिकाणी वितरण केलं असेल आणि आज या ठिकाणी नक्कीच आपण रोलिंगच्या या ठिकाणी बघितलं असेल जे पिच रोलिंग असतात त्यावरती त्यांनी असं नसतं केलं की क्रिकेटची आवड त्यांना मोठी आहे. क्रिकेटचं जरी खेळ खेळत असतील किंवा नसतील परंतु क्रिकेटची आवड त्यांची मात्र मोठी आहे आणि चांगले खेळाडू माजी खेळाडू होते. त्यामुळे क्रिकेटचा खेळ त्यांनाच कळतो जे माजी खेळाडू असतात. कारण की मी पण या ठिकाणी कधी कधी माझा स्पीड तर जास्तच असतो पहिल्यापासून कॉमेंट्री करत असताना, कारण की मी पण एक खेळाडू आहे. हे तुम्हाला मागच्या वर्षी दिसलं असेल. यावर्षी मी खेळलो नाही परंतु तरी या ठिकाणी मी पण एक खेळाडू आहे. त्यामुळे मला पण असं वाटतं की मीच मैदानामध्ये आहे असं मला या ठिकाणी कधी कधी वाटतं. यावेळेस मात्र कनेक्टिव्हिटी चांगली नाही. एका धावेसाठी प्रयत्न चेतन आणि योगेश यांचा राहणार आहे. एक सिंगल धाव ते धावफलकावरती एकने भर पडली जाईल. धावसंख्या एका अंकाने पुढे सरसाव जाऊन पोहोचणार आहे 21 अंकावरती. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी षटक क्रमांक आपण बघतो या ठिकाणी तिसऱ्याची जबाबदारी. बावीस धावा आहेत.
22 धावा आहेत. सामना सुरू करायचा आहे. षटकातील हा दुसरा चेंडू असलेला संदीप या ठिकाणी बघणार आहोत. आणि यावेळेस मात्र नक्की चांगला चेंडू राहिला असेल. स्लो रनने संदीप यांनी चेंडू सोडला गेला होता. त्यावेळेस बॅट बॉलचं कनेक्शन मात्र नाही चांगलं. धाव मात्र तिथे योगेशला मिळणार नाही किंवा करंबेल संघाला मिळणार नाही. चेतन गावित त्या ठिकाणी छोटी जरी तार मिस्टेक झाली तरी या ठिकाणी ती मिस्टेक सुधारू शकतात. त्यावेळेस नक्की धावांमध्ये मिस्टेक तरी ते सहन कसे करतील हे आपल्याला बघायला मिळतं. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू नाही, फुल टॉस लाईनचा चेंडू मात्र फेकून दिला गेला. यावेळेस बघितला असेल भिरकावून दिला षटकार. 6 धावा. कमालीचा प्रहार. यावेळेस योगेच्या बॅटमधनं एक नामी संधी राहिली होती. फलंदाज या ठिकाणी जर बाद होण्याची संधी राहिली होती कारण की तरी क्षेत्ररक्षकांनी मिड विकेट कॉर्नरकडे या ठिकाणी हा झेल टिपला गेला. हातामध्ये चेंडू सुटला गेला. हातामध्ये चेंडू हवाई फायर झाला आणि चेंडू मात्र सीमारेषा पार निघून गेला. पुन्हा त्या याही वेळेस फटका उडवला. हवेमध्ये चेंडू असताना क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये पोहोचले जातील का? नक्की त्या ठिकाणी दोघांचं भांडण. योगेशचा लाभ. 2 धाव्यांचा प्रयत्न याही वेळेस असणार आहे. धाव फलकावरती पुन्हा एकदा वाढ होईल. धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. मित्रांनो कालच्या दिवसामध्ये जर बघितलं सुंदर असा खेळ, अतिशय सुंदर अशी लढत शेवटच्या सामन्यामध्ये बघितले. भास्कर यांनी सुंदर असा झेल लॉंग ऑफला टिपल्यामुळे सामना मात्र या ठिकाणी जर बघितला असेल तर दत्तनगर संघाला गमावा लागला होता. त्यामुळे झेल किती महत्वाचा आहे हे तुम्हाला कालच्या दिवसामध्ये बघायला मिळालं असेल. आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका असेल आणि यावेळेस पुन्हा एकदा मिस्टेक होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा जीवदान योगेशला मात्र बघितलं असेल 2-3 वेळेस मात्र जीवदान मिळालं आहे. त्याचा फायदा संघासाठी नक्कीच होईल. एक सिंगल धावेचं योगदान प्लस जीवदान. धावसंख्येत 1 ने भर पडली जाईल. धावसंख्या 31 धावा. लास्ट बॉल ऑफ दिस थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असणार आहे. बघणार आहोत तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी चेतन गावित रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. त्यांनी पण आता मागितलं असेल त्या ठिकाणी हाताला भिलावे भरून घेणे ही बघायला मिळते गोष्ट. कारण की आपण बघितलं असेल कनेक्टिव्हिटी चांगली नाहीये. बघितले बंधूने चौकार मारला तर मी पण षटकार तरी मारेल असं अपेक्षा मात्र चेतन यांची असेल. परंतु त्यांची अपेक्षा अपूर्ण राहिली आणि दुसरा धक्का शेवटच्या चेंडूवरती षटक क्रमांक 3 मध्ये लागला जातोय करंबेळ या संघाला. चेतन बाद झाल्यानंतर किरण मात्र मैदानावरती दाखल होत आहेत. ज्यांनी योगदान चांगलं दिलं मित्रांनो ही स्पर्धा अतिशय चांगली आहे कारण की 26व्या पर्वामध्ये कोणती स्पर्धा या ठिकाणी जात नाही. सहसा आपण गणपती जरी बसवता ठरला तर गणपती बसवत असताना या ठिकाणी कोणी सांगतं की 5 वर्ष झाले बस झालं कारण की ते गणपती मंडळ सुद्धा शाक होऊन जातं. आणि यावेळेस जरी आयोजक असतील न्यू स्टार क्रिकेट गंगापूर 26व्या वर्षामध्ये या स्पर्धेला पदार्पण करून दिलेलं आहे. म्हणजेच म्हणावं लागेल की या ठिकाणी त्यांचं योगदान चांगलं आहे. ग्रामस्थांची साथ चांगली आहे आणि ते येणाऱ्या सर्वच खेळाडूंची साथ चांगली आहे कारण की मैदानाची साथ तर या ठिकाणी नक्कीच कोणत्या स्पर्धेवरती करेल मात. आपण बघतो या ठिकाणी की चांगली स्पर्धेचा क्वार्टर फायनलचा दिवस म्हणजे सेकंड लास्टचा दिवस असणार. उद्या मेगा फायनलच्या सुंदर अशी लढती 8 टीमांमध्ये असणार आहेत हे मात्र लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला. पहिली लढत क्वार्टर फायनलमध्ये आपण बघत आहोत. अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी ही लढत आपण बघत आहोत मैदानामध्ये ही लढत. आणि षटक क्रमांक आपण बघतोय 4 ची जबाबदारी घेऊन येत आहेत प्रथम नगर संघाकडनं मिस्टर रतन. ऑन बोर्ड 31 धावा धावफलकावरती लागल्या जाणार आहेत. इथून या ठिकाणी बघणार आहोत 31 धावा झाल्यानंतर या ठिकाणी बघणार आहोत उर्वरित 12 चेंडूंमध्ये किती धाव्यांचं कलेक्शन राहणार आहे हे बघणं मात्र उचित ठरेल. पंचाच्या भूमिकेत किरण सर आणि समेत या ठिकाणी आमचे गोविंददादा बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 पहिला चेंडू असणारा रतन यांचा सामना करण्यासाठी सज्ज असणारा योगेश. यावेळेस खाली राहिलेला चेंडू बॅट बॉलचा समन्वय मात्र चांगला नाहीये. रतन यांनी सुंदर असं रत्न हाताळलंय. पहिला चेंडू निर्धाव मात्र जातोय. चांगली सुरुवात असणार आहे. यावेळेस मात्र पुन्हा फ्लाय करण्याचा प्रयत्न राहिला. बॅट बॉलचा समन्वय रतन मात्र सुंदर अशी गोलंदाजी हाताळत असताना आपण बघत आहोत. चांगली सुरुवात यावेळेस करून देताना बघितलेला आहे. पुढचा चेंडू यावेळेस बघायला मिळेल रतन यांचा. यावेळेस फुलटॉस लाईनचा चेंडू भिरकावून दिला जाईल का नाही? नक्की भिरकावून दिलाय. चेंडू मात्र जाणार आहे लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. उत्कृष्ट पहार चेंडू सीमारेषा पार. 2 तुम्हारे 1 हमारे. 2 चेंडूवर एकही धाव नाही. त्यानंतर फुलटॉस लाईनचा चेंडू बघितला असेल रतन यांचा आणि त्याला मात्र सीमारेषा पार पाठवण्यात यशस्वी ठरले फलंदाज मित्र योगेश गावित. या षटकाने धावसंख्या असताना 37 ऑन बोर्ड 37 धावा धावफलकावरती लागल्या जाणार आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ षटक क्रमांक 4 मधील बाकी असणार आहे. याही वेळेस पुन्हा एकदा चांगला फटका बघायला मिळतो. पुन्हा एकदा गॅप मात्र शोधण्यात यशस्वी ठरले जात आहेत की नाही? नक्की गॅप शोधला गेलाय. बॅक टू बॅक 2 बाउंड्री षटकारानंतर चौकार येतोय. 37+4
41 ऑन बोर्ड, 41 धावा. यावेळेस मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट. यावेळेस क्षेत्ररक्षक मात्र त्यांना असताना लॉंग ऑनच्या रिझन मध्ये एक धाव झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहील आणि दुसरी धाव बघता बघता मात्र पूर्ण होणार आहे. या दोन धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलकावरती वाढ ही होणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 43 अंकावरती. या षटकातील जर बघितलं तर शेवटचा चेंडू मात्र बाकी असणार आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव होते, दुसरे 2 चेंडूवरती षटकार चौकार आपण बघितला असेल. त्यानंतर जर बघितलं या ठिकाणी या 2 धावा आल्यात. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या असतील रतन यांनी. लास्ट बॉल 4th ओव्हर चौथ्या षटकातील अंतिम चेंडू या ठिकाणी बघायला मिळेल. यावेळेस ऑफस्टिकच्या जवळजवळ या ठिकाणी खूपच बाहेर पंचांचा व्हाईट बॉल कॉल येतो. एक अवांतर धाव यावेळेस संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणार आहे. अवांतर धावेन धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या असणार आहे सुंदर फटका. याही वेळेस षटकार मात्र जातोय. षटक समाप्त होणार आहे. कमालीची फलंदाजी यावेळेस बघायला मिळते. 50 ऑन बोर्ड. 50 धावा करमेळ संघाच्या 4 षटकांमध्ये 12.5च्या सरासरीने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागले गेलेले आहेत. चांगली फलंदाजी राहिली योगेश यांच्याकडनं. हाईटचा नो बॉल चेक करायचा केस. थँक्यू. इट्स अ फेअर बॉल. षटक समाप्त होणार आहे. शेवटचा अन्य आणि अंतिम षटक मात्र बाकी असणार आहे. अंतिम षटकाची जबाबदारी मात्र कुणाकडे राहील हे पण आपण बघणार आहोत. शेवटचा अंतिम षटक ज्ञानेश्वर यांच्याकडे असेल. यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेरून मात्र चेंडू फ्लिक झालाय आणि पंचांचा व्हाईटचा कॉल मात्र आलाय. अवांतर धाव यावेळेस असणार आहे. अवांतर धावेन धावफलकावरती होणारा बदल असणार आहे. धावसंख्या असणार आहे 51 धावा इथं धावफलकावरती लागल्या जातील. ज्ञानेश्वर यांचा पहिला चेंडू जर चुकीचा असेल परंतु दुसरा चेंडू मात्र चुकीचा नाहीये. कमालीचा झेल इथे टिपला गेलाय. इथे या ठिकाणी विकेट मात्र लागली जाईल. फलंदाज बाद होतात मिस्टर किरण. बाद झाल्यानंतर या ठिकाणी बघणार आहोत धक्का क्रमांक 3 लागला गेला करमेळ संघाला. उजर संघाचे एक स्टार खेळाडू मिस्टर आनंद भाऊ आज उपस्थित झाले. पुण्याचे त्यांचे सरसे स्वागत असेल या मैदानावरती. नवीन फलंदाज येतात विजय. शेवटचे 5 चेंडू मात्र या षटकांमधील या इनिंग मधील बाकी असणार आहे. ज्ञानेश्वर यांच्या षटकातील पुढचा चेंडू आपण बघणार आहोत.
दुसरा चेंडू यावेळेस शॉर्ट प्लेचा चेंडू होता. पुन्हा एकदा जागा बनवले, फटका मात्र सुरेख असणारा छत्रपती चैतन्य असणारा पुन्हा एकदा टांगे पलटी घोडे फरार. चेंडू चालला सीमारेषा पार. धावा यावेळेस मिळणार आहे 4. पुन्हा एकदा धाव फलकावरती होते वार. धावसंख्या असताना 55 55 धावा इथे धाव फलकावरती लागले होते. अंतिम षटक आहे. अंतिम षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. क्वार्टर फायनलची पहिली लढत प्रतापनगर वर्सेस आपण बघत आहोत या मैदानामध्ये करेंबळ हदगर या संघाकडनं. पुन्हा शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. यावेळेस मात्र बघितलं असेल शॉर्ट मिड ऑफच्या रिझन मध्ये 1 धाव आले. योगेशने मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे कारण की शेवटचे 3 चेंडू बाकी असणार आहेत. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. एक सिंगलच धाव मात्र यावेळेस आले असेल. धावसंख्येत होणारा बदल असणारा धावसंख्या असणार आहे 56 या अंकावरती. अजून एक 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. शेवटचा षटक ज्ञानेश्वर हाताळताना प्रतापनगर या संघासाठी चांगला प्रयत्न मात्र राहील. दह्याने संघाचे आगमन झाले. त्यांचे सहर्ष स्वागत असेल दह्याने होतून. पुढचा चेंडू असणार आहे ज्ञानेश्वर यांचा बघणार शॉर्ट प्लेचा चेंडू यावेळेस भिरकावला आहे. चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहील आणि 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. धावफलकात पुन्हा 2 ने भर पडली जाणार. धावसंख्या 58 58 धावा. यावेळेस मात्र चांगला चेंडू राहिलाय. शॉर्ट प्लेनचाही चेंडू होता. यावेळेस मात्र मोठ्या फटकाच्या पूर्वतयारीमध्ये फलंदाज मात्र पूर्णपणे बीट होताना आपण बघितलेला आहे. लास्ट बॉल ऑफ द सिलिंग या षटकातील शेवटचा या इनिंग मधील शेवटचा चेंडू 58 धावा धावफलकात लागल्या गेलेला आहेत. शेवटचा चेंडू आपण बघणार आहोत मिस्टर ज्ञानेश्वर यांचा. पुन्हा एकदा योगेश यावेळेस स्ट्राईक मध्ये आपण बघणार आहोत. निर्धाव चेंडू नाही. यावेळेस व्हाईट्स बॉल कॉल येणार आहे. अवांतर धाव येते. धावफलकावरती 1 ने भर पडली जाईल. धावसंख्या 59 अंकावरती असणार आहे. अंतिम चेंडूला दुसऱ्यांदा प्रयत्न करावा लागणार आहे ज्ञानेश्वर यांना. चांगला प्रयत्न या ठिकाणी दोघांच्या वतीने या ठिकाणी राहिला. शेवटचं षटक मात्र चांगलं राहिलं असं म्हणायला हरकत नाहीये कारण की आपण बघितलं आतापर्यंत केवळ आणि केवळ 90 धावा 5 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत. आणि यावेळेस मात्र आक्रमण केलं. हवेमध्ये चेंडू असेल. शतरक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि झेल मात्र कॅरी होणार नाही. 2 धावा तर कंप्लीट होतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. तिसरी धाव यावेळेस अलगदरित्या पूर्ण होणार की नाही हे मात्र नक्कीच या ठिकाणी पंतांच्या वतीने या ठिकाणी तिसऱ्या पंतांकडे दाद मागितला जाईल. सुंदर असं न्यायालयाने देण्याचं काम आपण बघतो सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा झाल्या आहे की नाही ते चेक केलं आहे. 59 धावा झाल्या. 2 तर कंप्लीट झालेल्या आहेत. तिसरी धावा असेल तर या ठिकाणी 62 होतील. 63 टार्गेट राहील. आणि जर या ठिकाणी 2च असतील तर 61 होतील. 62 टार्गेट राहील. नॉट आउट 3 रन असतील. गंडरमुख संघाचे कर्णधार या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 62 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात करेंबेळ संघाच्या आणि 63 धावेंचं आव्हान या ठिकाणी असणार आहे प्रतापनगर संघासमोर. 30 चेंडू आणि 63 धावेंचं लक्ष्य मात्र असणार आहे. चला त्वरित या ठिकाणी करेंबेळ संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण करण्यासाठी लाईनअपने मैदानावरती यायचं आहे.
जाऊयात मैदानाकडे पुन्हा एकदा सामना सुरू होत आहे. आपण बघतो प्रतापनगर आणि करंबेळ हातगडी या दोन संघांमध्ये 63 धावांचं आव्हान मात्र करंबेळ संघाने ठेवलेलं आहे. निर्धारित बघितलं असेल तर 30 चेंडूमध्ये 5 षटकांमध्ये पुढची लढत असणार आहे. आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपण बघणार आहोत दह्याने ओतूर आणि वर्षद नरूळ या दोन संघांमध्ये. विजय आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असणार आहेत. आपण बघणार आहोत विजय आणि संदीप या ठिकाणी दोन फलंदाज 63 धावेंचं आव्हान घेऊन सलामीवीर. आपण बघतो प्रतापनगर या संघाकडनं पहिल्या षटकात जबाबदारी असणारे किरण यांच्याकडे. करंबेळ हातगड या संघाकडनं आपण बघणार आहोत पहिला चेंडू असणार आहेत. या ठिकाणी बघणार आहोत सुंदर असं चित्रीकरण सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. सामना क्रमांक 1 त्यातील सेकंड इनिंगचा सामना या ठिकाणी आपण बघणार आहोत. या ठिकाणी लढत आपण बघणार आहोत. 63 धावेंचं आव्हान मात्र ठेवलंय प्रतापनगर संघासमोर. 30 चेंडू 63 धावा. चेंडू क्रमांक 1 खेळपट्टीवर येतोय. षटकातील आपण बघतो पहिला चेंडू आणि यावेळेस बघणार आहोत पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु चेंडू मात्र शॉर्ट मिडॉनच्या रिझनमध्ये एका धावेसाठी प्रयत्न राहिलाय. पहिल्या चेंडूवरती बघितलं असेल तर अकाउंट मात्र ओपन केलं जातं फलंदाज विजय यांच्याकडनं. सिंगल धाव यावेळेस धावफलकावरती ऍड होणार आहे. विजय आणि संदीप दोन फलंदाज आपण बघतो प्रतापनगर संघाकडनं. एक प्रताप गाजवणार की नाही कोणता संघ उद्याच्या फायनलमध्ये मेगा फायनलच्या लढतीमध्ये या ठिकाणी बघायला मिळेल हे या ठिकाणी शेवटचा चेंडू, शेवटची धाव, शेवटची विकेट गेल्यानंतरच आपल्या लक्षात येणार आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी बघायला मिळणार आहे. पुन्हा त्या किरण यांचा सामना करण्यासाठी सज्ज असणारा संदीप. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा नाही, फुल टॉस लाईनचा चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या पलीकडील एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. संदीप ऑन फायर पहिला चौकार येतोय प्रतापनगर संघासाठी. धकधक होतंय काळजी, वेळ झाली यायची घाईची आणि बघतो या ठिकाणी चौकार यायची मात्र घाई असेल. फलंदाज संदीप यांच्यासाठी चौकार आलाय चेंडू क्रमांक 2 मध्ये. षटक क्रमांक पहिलेच आहे त्यातील 2 चेंडू समाज झाले. धावसंख्या असणार आहे 5 अंकावरती. षटकातील किरण यांचा तिसरा चेंडू. उजव्या हाताचा फलंदाज यावेळेस हवेत ट्राय केला, हवेमध्ये चेंडू असणार आहे. झेल टिपला जाईल का? झेल मात्र कॅरी केला जातोय. एक तेरी दुसरे हमारी क्रिकेट मधला बदला, क्रिकेट मधील रिव्हेंज आपण बघत आहोत. किरणने मात्र संदीपला बाद करून दिले आणि क्रिकेटची आवड गावासाठी चांगली निवड असणारे आमचे दत्ताभाऊ बागुल ते पण उपस्थित झाले. त्यांचे सहर्ष स्वागत असेल. आपला हेलिकॉप्टर इतक्यातच लँड त्यांनी केला इथं आपण बघितलं मैदानाच्या समोर आणि आज उपस्थित झाले. त्यांचे सहर्ष स्वागत असेल. त्यांचं आज आणि उद्या दिवसामध्ये सहकार्य फार महत्त्वाचं राहील कारण की गुढे चेंडू जाऊ द्यात ते शोधून आणून देतील म्हणजे आणून देतीलच. डावखुराचा फलंदाज मिस्टर प्रशांत यावेळी दाखल होतात मैदानामध्ये. षटक क्रमांक आपण बघतो या ठिकाणी क्रमांक असणार आहेत. पहिल्यातील चौथा चेंडू मात्र असेल किरण यांचा. फुलटॉस लाईनचा चेंडू यावेळेस जागा मात्र बनवली परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे चेतन. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती येणार आहे. सिंगल धावेवरती समाधानी राहावं लागणार आहे. सुंदर अशा जर्सीमध्ये आपण जर बघितलं, सुंदर अशा टी शर्ट मध्ये जर बघितलं असेल आपण या ठिकाणी प्रतापनगर संघाला फलंदाजी करत असताना बघतोय. सप्तश्री कृषी सेवा केंद्राचे सन्मान्य संचालक निवृत्तीजी बागुल साहेबांच्या वतीने टी शर्ट योगदान दिलेलं आहे. त्या समेत बघितलं टी शर्टचं योगदान आपण बघतो आरुषी मेडिकल जनार्दनजी गावित यांच्या माध्यमातून करंबेळ संघाच्या अंगावरती सुंदर अशी जर्सी मात्र शोभत आहे. फुलटॉस लाईनचे चेंडू हाताळले जातात परंतु त्याचा फायदा पूर्णपणे घेतला जात नाही. एक धाव तर येते यावेळेस पुन्हा एकदा धावफलकावरती एकने भर पडली जाईल. धावसंख्या असणार आहे या ठिकाणी 7 या अंकावरती. षटक क्रमांक आपण बघतो पहिल्या समाप्ती अखेरीस एक चेंडू मात्र बाकी असणार आहे. आणि यावेळेस निर्धाव चेंडूने षटक समाप्त होतं. क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस एक गडी बाद. प्रतापनगर संघाची धावसंख्या असणार आहे 7 धावा. नक्की 63 धावेंचं आव्हान मात्र समोर असताना इथून अजून जर बघितलं 56 धावेंची गरज असणार आहे. जिंकण्यासाठी 24 चेंडू 56 धावेंची गरज असणार आहे. प्रतिषटक 14च्या सरासरीने धावसंख्या मात्र जमवायची आहेत. त्यामुळेच या ठिकाणी जर बघितलं प्रतिषटक 14च्या सरासरीने धावसंख्या जमवण्याची गरजही मात्र असणार आहे. प्रतापनगर संघाला उद्याच्या मेगा फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर दोन्ही संघ प्रयत्न करतात. जो संघ जिंकेल त्याला मात्र या ठिकाणी नक्कीच
थांबावं लागेल 7,000 रनांपर्यंत. जो संघ जिंकेल त्याला नक्की 51,000 पर्यंत जाण्याची संधी, नामी संधी निर्माण होणार आहे. आमचे मित्र तारतंत्री मिस्टर चेतनजी गावित या ठिकाणी मैदानावरती आहेत. करंबेळ संघाचे संघ नायक आहेत. क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने होतोय आणि नक्कीच या ठिकाणी मित्रांनो पहिले षटक पॉवर प्लेच असूनही चांगले षटक मात्र हाताळलं गेलेलं आहे. सूरज षटक क्रमांक 2 मात्र घेऊन येतात. सूरज आणि सामना करण्यासाठी सज्ज असणार आहे फलंदाज मिस्टर विजय. शॉट प्लेनचा चेंडू यावेळेस हवेमध्ये, चेंडू थर्मॅनच्या रिझनमध्ये चेंडूला ढकलला गेलाय आणि यावेळेस बघणार आहोत ओव्हर द टॉप. चेंडूला स्टॉप केलं जाईल का? चेंडूला स्टॉप केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. 2 धावा येतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र करणार नाहीयेत. या 2 धाव्यांवरती समाधानी राहावं लागणार आहे दोघे बॅटर्सना. धावसंख्या 2 ने भर पडली जाईल. धावसंख्या असणार आहे 9 या अंकावरती. आलेल्या प्रेक्षकांचं, आलेल्या मान्यवरचं, आलेल्या ग्रामस्थांचं, आलेल्या क्रिकेट रसिकांचं, आलेल्या या ठिकाणी नक्कीच बघितलं असेल इथं पंचकृषी आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं या मैदानावरती न्यू स्टार क्रिकेट गंगापूर आयोजित स्पर्धेमध्ये सरसे स्वागत असेल. मैदान रंगले, मैदान सजले. मैदान या ठिकाणी नक्कीच मैदान चांगलं असणार आहे, कारण की कळवण तालुक्यातील अव्वल दर्जाचं हे मैदान इंटरनॅशनल लेवलचं प्रमाणाचं मैदान आपण बघत आहोत. यावेळेस मात्र अपील थोडीशी मोठी झाली बघणार आहोत. स्क्वेअर लेग पंचांचा बोट आबाळकडे इनसाइड हे चेंडू मात्र रक्षकाच्या हातामध्ये धक्का लागला. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला. दुसरा फलंदाज मात्र बाद होत आहे. प्रथमतः बाद झाले संदीप, त्यानंतर विजयी मात्र बाद होत आहेत. धक्का लागला प्रतापनगर संघाला. क्रमांक 2 9 अंकावरती विकेट लागली जाईल. या ठिकाणी आपण बघतो 2 फलंदाज बाद, 9 धावा असणार आहे प्रतापनगर संघाच्या. पुन्हा एकदा सूरज यावेळेस येतात. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतात. डावकऱ्याचा फलंदाज, नवीन फलंदाज येतात मिस्टर मंगेश. आणि यावेळेस मात्र चांगला फटका असेल. 17 तिथे तैनात आहेत आणि बघितलं असेल चेंडूला चांगलं स्टॉप केलंय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करू देणार नाही. एका धावेने मात्र फरक पडणार नाही तर करमेळ संघाला फरक पडेल मात्र या ठिकाणी प्रतापनगर संघाला. षटकार चौकारांची आतषबाजी प्रतापनगर संघालाही करावी लागणार आहे. परत करमेळ संघ ती संधी मात्र देत नाही. गोलंदाज संधी देत नाही. क्षेत्ररक्षक मात्र ती संधी देत नाही. सिंगल धावेन धावफलक जाऊन पोहोचणार आहे. दुहेरी अंकावरती 10 ऑन बोर्ड 10 धावा. चेतन पुन्हा यावेळेस वाईट्स बॉल कॉल पंचाच्या वतीने येतोय. अवांतर धावेचं कलेक्शन मात्र होणार आहे पुन्हा प्रतापनगर या संघासाठी. 11 धावा धावफलकावरती कंप्लीट होणार आहेत. मित्रांनो तुम्हालाही माहिती आहे एक धाव फार महत्वाची. एका धावेची, एका विकेटची, एका चेंडूची किंमत शेवटच्या क्षणाला मात्र कळत असते. यावेळेस पुन्हा एकदा बॅट बॉलचं कनेक्शन नाहीये. ताकद लावली ती नजाकत नाहीये. टायमिंग नाहीये. त्यामुळे चेंडू रक्षकाच्या ग्लोव्ह मध्ये जाऊन स्थिरावलाय. निर्धाव चेंडू जातोय. कमालीची गोलंदाजी यावेळेस सूरज यांच्याकडे बघायला मिळते. यावेळेस चांगला फटका. यावेळेस बघणार आहोत चेतनकडे रेस लागली जाईल आणि इथं चेंडूला स्टॉप केलं गेलंय, परंतु 2 धावा इथं रोखल्या जाणार नाहीयेत. क्षणिक हातामध्ये चेंडू सुटला गेला. थोडंसं फ्लंबल बघायला मिळाला. त्याचा फायदा उचलत 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात. धाव फलकावरती होणारा बदल असणार आहे. धाव संख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी मात्र राहिली आतापर्यंत पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल. षटक क्रमांक 2 मधील 13 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 11 चेंडू 13 धावा 2 फलंदाज बाद. यावेळेस मात्र अक्रतुल लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू मात्र बघितला असेल शॉर्ट पॉईंटच्या रिझनमध्ये एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. सिंगल धावेने षटक मात्र समाप्त होणार. क्रमांक 2 7च्या सरासरीने 2 षटकांच्या समताखेरीज 14 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रतापनगर संघाच्या 7 ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट इन फर्स्ट 2 ओव्हर्स प्रतापनगर.
18 चेंडू आणि 49 धाव्यांची आवश्यकता असणारा जिंकण्यासाठी प्रतिषटक 16.33 सरासरीने धावसंख्या जमावी लागणार आहे. इथून या ठिकाणी पुढची लढत मात्र असणार आहे दह्याने ओतूर वर्सेस नरुळ. दोन्ही संघांना टी शर्टचं योगदान मात्र दिलेलं आहे. त्यांनी मात्र टी शर्ट प्रदान करून त्वरित या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. सर्वच टीमने यायचं आहे हे लक्षात ठेवायचं. बॅटची कडा घेत चेंडू मात्र बघितला असेल फर्स्ट स्लिपमध्ये दाखल होतोय. एक धाव मात्र रोखली जाणार नाही. सिंगल धावेचं कलेक्शन मात्र होणार आहे. 17 चेंडू 48 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी षटक क्रमांक 3 ची जबाबदारी आपण बघत आहोत. गोलंदाज ट्रॅकवरती मिस्टर किरण आपण बघतो वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी षटक क्रमांक 3 ची जबाबदारी आपण बघतो किरण यांच्याकडे. आणि यावेळेस सुंदर असा फटका चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात केला गेलाय. हातामध्ये चेंडू क्षणिक सुटला गेलाय. 2 धावेचा प्रयत्न नक्कीच राहील आणि या 2 धावा मात्र पूर्ण कंप्लीट होणार आहेत. या चेंडूवरती धावसंख्येत पुन्हा एकदा भर पडली जाणार आहे. धावसंख्या असणार आहे 17 धावा. मित्रांनो तुम्हाला वेळेचं बंधन राहील. तुम्हाला जितक्या वेळेपर्यंत षटक संपवायचे तिथे षटक संपवणं गरजेचं असणार आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू बघायला मिळतोय आणि खराब क्षेत्ररक्षण टांगे पलटी घोडे फरार. चेंडू सीमारेषा पार. धावा यावेळेस मिळणार आहे 4 चौकार. मित्रांनो कधी लक्षात ठेवा शेंबूड आपल्या नाकाला ना आपण असे लोकल अशी गोष्ट करू नका. क्षेत्ररक्षण करत असताना या ठिकाणी दुसऱ्याला आपण समजवण्याच्या आधी आपण स्वतः तयार राहा. ही गोष्ट महत्वाची. शब्द तरी थोडा चुकीचा वाटत असेल घाण वाटत असेल परंतु गलिच्छ वाटत असेल परंतु या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. फुलटा चेंडू यावेळेस हवेमध्ये चेंडू असणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले जाणार एका टप्प्याने. तत्पूर्वी 2 धाव्यांचं कलेक्शन मात्र होतंय. धावसंख्येत बदल होणार आहे. धावसंख्या असणार आहे 23 या अंकावरती. 23 धावा धावफलकावरती लागल्या जाणार. यानंतर होणार दह्याने ओतूर वर्सेस आपण बघता नरुळ या 2 संघामध्ये लढत असणार आहे. वाट शॉट परंतु बघितला गेला असेल जागा बनवण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू जर सोडून दिला गेला असता तर व्हाईट चेंडू राहिला असता परंतु या ठिकाणी हाताने स्वतःचे विकेट मात्र गमावले आहे फलंदाजाने. इथं विकेट मात्र लागलेला धक्का क्रमांक 3 असणार आहे 23 अंकावरती. प्रतापनगर या संघाचा फलंदाज बाद होतोय. मिस्टर मंगेशला बाद व्हावं लागेल. इथं नवीन फलंदाज येत आहेत मैदान मिस्टर रतन. सर्वगुण संपन्न असा ऑलराऊंडर खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना आपण बघणार आहोत. प्रतापनगर या संघाकडून मिस्टर रतन. जागा बनवले. फटका चांगला असेल. चेंडू मात्र चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा रतन कडनं या ठिकाणी सुंदर असा फटका. 4 धावा येत आहेत. षटक क्रमांक 3 समाप्त होणार आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या मात्र धावफलकात असणार आहे 27 ऑन बोर्ड. 27 धावा. 9च्या सरासरीने 27 धावा धावफलकात लागल्या. 63 धाव्यांचं आव्हान मात्र समोर असणार आहे. इथून या ठिकाणी बघितलं गेलं तर 33 धाव्यांची आवश्यकता. प्रति षटक 16.50च्या सरासरीने धावसंख्या जमायच्या. 12 चेंडू बाकी. 36 धाव्यांची आवश्यकता. मित्रांनो माफ करा 18च्या सरासरीने धावसंख्या जमायच्या. इथून या ठिकाणी 12 चेंडू धावा लागणार आहे ते 36. ज्यांना भूक लागली असेल त्यांच्यासाठी नक्कीच योगेश यांचं या ठिकाणी पावडचं 5 स्टार हॉटेल आहे. त्याचा तुम्ही आस्वाद नक्कीच घ्या. या ठिकाणी सुंदर असे पावडे तुम्हाला मिळतात आणि गरमागरम तुम्हाला पावड्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला संधी मिळेल. या ठिकाणी विजय होंडाच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय दयाने ओतूर संघाला या ठिकाणी टी शर्टचे योगदान दिले जाणार आहे आणि आई भगवती यांच्या वतीने सागरजी सोनवणे साहेब नरोळ या संघासाठी टी शर्टचे योगदान दिले जाणार आहे. टी शर्टचं योगदान वाटप मात्र केलं जातं आणि स्पर्धेचं या ठिकाणी हे महत्त्व वेगळं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा कारण की या ठिकाणी कोणी कोणाला काय देत नाही परंतु प्रत्येक संघांना पोल विजेता झाल्यानंतर या ठिकाणी पहिल्या दिवसापासून आम्ही सूचना देत होतो किंवा या ठिकाणी नक्कीच त्या त्याची माहिती देत होतो त्यावेळेस नक्कीच दिल्या जाणार आहे. तर सर्वच मान्यवरांचे बक्षीस दात्यांचं किंवा टी शर्ट योगदान देणाऱ्यांचं पुन्हा सरचे आभार असेल. विजय होंडा यांच्या वतीने या ठिकाणी दयाने ओतूर संघाला टी शर्टचं योगदान असेल आणि आई भगवती यांच्या वतीने असताना सागरजी सोनवणे यांच्या वतीने नरू संघाला टी शर्टचे योगदान मात्र दिलेलं आहे. त्यांच्याच वतीने या ठिकाणी टॉसही केला जाईल याची नोंद मात्र ठेवायची. सामना क्षणिक थांबवायचा आहे.
सुंदर अशा चित्रीकरणामध्ये आपण बघतो सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असं चित्र या ठिकाणी समोर टिपलं गेलं साहिलजी कदम यांच्या वतीने. चांगला फटका यावेळेस चेंडू मात्र बघितला असेल डाऊन द ग्राउंड बघायला मिळतोय. एक सिंगल धाव आणि बघितले गेले असेल तर हाताने हा चौकार मात्र गमावलाय असं म्हणायला हरकत नाही. फुटबॉल थोडासा बघायला मिळाला होता, चौकार मात्र आला असेल या चेंडूवरती. मित्रांनो या ठिकाणी फुटबॉल खेळणे गरजेचं आहे. फुटबॉलची गरज या ठिकाणी असते कारण की फुटबॉल खेळत असताना चेंडू तोवर स्टॉप व्हायलाच पाहिजे, या ठिकाणी बाजूला जायला नाही पाहिजे. पण त्या ठिकाणी बाजूला गेला आणि त्यावेळेस नाही चौकाराचं मात्र नुकसान या ठिकाणी झालं करमळे या संघाला. चौकार तो कांतीलालच्या पहिल्या चेंडूवरती 4 धावा या ठिकाणी नव्हत्या, केवळ एकच धाव राहिली असते. परंतु या ठिकाणी या 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च केल्या जात आहेत. फलंदाजी ट्रॅक होते सज्ज असणारा मिशा प्रशांत. यावेळेस मात्र चांगला फटका असणार आहे. चेंडू लॉंग ऑनच्या रिझन मध्ये एक धाव येते, दुसऱ्या धावचा प्रयत्न केला गेला, ताळमेळ मात्र चुकलं जाते. बघणारा फलंदाज बाद होण्याची नामी संधी. दुसरी धाव या ठिकाणी नक्कीच कंप्लीट होते की नाही, या ठिकाणी दुसरी धाव बहुतेक कंप्लीट झाली आहे की नाही ते चेक केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली जाणार आहे. सुंदर अशा टी शर्टच्या योगदानामध्ये आपण जर बघितलं या ठिकाणी प्रतापनगर संघाला सन्मान्य निवृत्तीजी बागुल साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. पुन्हा एकदा आलेल्या मान्यवरांच्या, आलेल्या प्रेक्षकांचं, आलेल्या सर्वच आमच्या ठिकाणी आदरातिथ्यांचं पुन्हा सहर्ष स्वागत असेल या मैदानावरती. वेलकम सर, नक्की सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इट्स अ विकेट असणार आहे. कोण आउट झाला? नवीन फलंदाज मिस्टर संजय यावेळी दाखल होत आहेत मैदानामध्ये. धावसंख्या असणाऱ्या धावफलकावरती 32 ऑन बोर्ड 32 धावा धावफलकावरती लागल्या जाणार आहेत. कारण की 27 धावा होता पहिल्या षटकांमध्ये, त्यानंतर बघितलं चौकार आलाय 27 नंतर 31 आणि यानंतर इथे एक सिंगल धाव विकेट मात्र लागली गेले. फलंदाज मात्र बाद झाले असतील. यावेळी फुलटॉस लाईनचा चेंडू बघितला असेल फलंदाज प्रशांत यांच्याकडे चांगला फटका बघला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव तर कमले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा यावेळेस कमलेट ओव्हरथ्रोची संधी आम्ही निर्माण करून दिली. आणि इथं बघितलं असेल थोडीशी तारांबळ, थोडीशी भळभळ म्हटली तरी चालेल. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते थोडीशी या ठिकाणी करमेळ संघाला लागलेली. ही मात्र या ठिकाणी बघते गळती क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून या 3 धावा याही वेळेस मात्र कंप्लीट केल्या जाणार आहे. धावफलकावरती पुन्हा एकदा बदल पडला जाईल. धावसंख्या असणार आहे, धावफलकावरती असणार धावसंख्या असणार आहे त्या 35 35 धावा. इथून या ठिकाणी बघितलं गेलं तर 28 धाव्यांची आवश्यकता जिंकण्यासाठी असणार आहे. त्रिमूर्ती कृषी सेवा एजन्सी वैभवजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचे सहर्ष स्वागत असेल. त्या समेत सन्मानित दीपेशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सहर्ष स्वागत असेल. या ठिकाणी मैदानावरती उपस्थित झाले, त्यांचे सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या वतीने टी शर्टचे योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे, त्यांचे सहर्ष स्वागत असेल. सिद्धिवन कृषी सेवा केंद्र दीपेशजी जाधव साहेब यांच्या वतीने वाघाळे संघाला टी शर्टचे योगदान मात्र राहील, ते उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत असेल. यावेळेस पुन्हा अक्रॉस द लाईन फटका खेळला गेला. चेंडू मात्र बघणार आहोत. पुन्हा त्या स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने एक धाव तर कमला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होणार आहेत.
धावफलकावरती पुन्हा 2 ने भर पडली जाईल. धावसंख्येत भर पडल्याने धावसंख्या असणार आहे 38 ऑन बोर्ड. 38 धावा धावफलक लागल्या. तिथून 25 धाव्यांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. चेंडू जर बघितले असताना उर्वरित असणार आहेत 8 चेंडू बाकी धावा लागणार आहेत. 25 पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी बघायला मिळतो. तिथं क्षेत्ररक्षक तैनात मात्र असणार आहे. धाव मात्र 2 धावेचा प्रयत्न याही वेळेस होतोय. चांगली धावगती मात्र गेले संघाला कुठे विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न राहिलेला आहे, परंतु तिसरी धाव कंप्लीट होणार नाहीयेत. 2 धावा मात्र इथे कंप्लीट होत आहेत आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज मात्र बाद असणार आहेत. यावेळेस फलंदाज संजयला मात्र माघारी यावं लागणार आहे. नंतरची पुढची लढत मात्र मित्रांनो फार महत्वाची राहील. दोन्ही संघ नक्की या ठिकाणी समगुण संपन्न अशा ठिकाणी संघ आहेत. दह्याने उतूर आणि नरूळ या 2 संघामध्ये आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची दुसरी लढत या ठिकाणी बघायला, दुसरा सामना बघायला मिळेल. कारण की कोणता संघ अंतिम 8 मध्ये जाऊन पोहोचेल त्यासाठीची पहिली लढत आपण मैदानात बघत आहोत. करंबेळ वर्सेस प्रतापनगर या 2 संघांमध्ये. वैभवजी पाटील आणि दीपेंद्रजी जाधव साहेब या ठिकाणी पहिल्या दिवशी शुभारंभासाठी उपलब्ध होते. त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानेल. यावेळेस मात्र कडक प्रहार, चेंडू मात्र निघून चाललाय सीमारेषा पार. यावेळेस 1 बाउंस चौकार, 4 धावा येतात. षटक समाप्त होणारे क्रमांक आपण बघतोय 4. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या असताना 4 44 धावा धावसंख्या होते, भर पडली जाते. धावसंख्या 44 नंतर शेवटचं षटक बाकी असताना शेवटच्या षटकामध्ये एकूण चेंडू 6 बाकी असणाऱ्या धावा मात्र 19 ची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. यानंतरची लढत असताना दह्याने ओतूर वर्षेत नरू या 2 संघामध्ये नरू संघाने नाणेफेकचा कौल जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण मात्र स्वीकारलाय आणि दह्याने संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. सामना संपल्या लगेचच या ठिकाणी नरू संघाने आपल्या संबंधित 11 खेळाडू मैदानातील लाईनअपने जायचं आहे आणि आपल्या 12th मॅन 12वा खेळाडू मात्र समालोचक कक्षामध्ये पाठवायचा आहे. कारण की या ठिकाणी मित्रांनो तुम्हालाही माहित आहे स्पर्धेचा या ठिकाणी नियम आहे. कारण की पहिला काळ होता, आमच्या जुन्या माणसांना विचारा, आकुड चड्डीवरती जावं लागायचं, पायामध्ये चप्पल नसायची, सायकलवरती 3-3 खेळाडू जायचे आणि त्यामध्ये जर बघितलं कधी कधी पायाला काटे टोचायचे. मैदान अशा पद्धतीचं नसायचं या ठिकाणी, कुठे काटेकोर मैदान तरी पण खेळणं या ठिकाणी त्यांनी सोडलं नव्हतं. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं ग्रामीण भागातील क्रिकेट फार पुढे गेलंय. युट्यूबचं तर कधी नावही तेव्हा नव्हतं, पण आता या ठिकाणी नाव आलंय. त्यामुळे नक्कीच आपणही काहीतरी या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे, आपण लाईनअपने गेलं पाहिजे. सुंदर असं टी शर्टचं योगदान मात्र देणारे सर्व आयोजकांचं, या मान्यवरांचं पुन्हा सरचे आभार असेल. कारण की मित्रांनो कोणी कोणाला ठिकाणी आपल्या खिशातील गायछापचा एक किडा सुद्धा देत नाही किंवा रुपयातील खिशातील 1 रुपया सुद्धा देत नाही, पण या आमच्या आयोजकांनी आमच्या मान्यवरांनी या ठिकाणी टी शर्टचं योगदान दिलं आपल्या सर्व संघांसाठी, पोलविजय संघाचे, त्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार असेल. 6 चेंडू देवा येतो गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगला चेंडू बहुतेक बघायला मिळतोय, 1 धाव मात्र मिळणार नाही आणि इथे फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक एंडला बाद होणार आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते, व्हाईट बॉल कॉल येतोय, अवांतर धाव असणार आहे मित्रांनो. आणि नक्की कॉल केलाय मात्र तिसऱ्या पंथांकडे वाईट आहे की नाही हे चेक केलं जाणार आहे नक्कीच. कळवण तालुक्यातील एक नाविन्यपूर्ण नाव बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं नाव जय गायकवाड या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सरचे स्वागत असेल या मैदानावरती. या न्यू स्टार क्रिकेट गंगा व्हाईट बॉल कॉल असेल. या ठिकाणी एक रिव्ह्यू मात्र समाप्त झाला. मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अल्ट्रा एजचा रिव्ह्यू सोडून या ठिकाणी तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. प्रति संघाला 2 रिव्ह्यू असणार आहे. जर रिव्ह्यू सक्सेस झाले तर तुम्हाला रिव्ह्यू रिटर्न होईल, पण रिव्ह्यू जर अनसक्सेस झाला तर रिव्ह्यू मात्र समाप्त होईल, लक्षात ठेवायचं आहे. सहा चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता असेल आणि यावेळेस मात्र जागा बनवण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा समन्वय प्रशांतला मात्र थांबवलाय. निर्धाव चेंडू मात्र जातोय, सुरेख अशी गोलंदाजी टेक्निक बघायला मिळते.
आमचे जयदादा गायकवाड यांचं टेडी स्पोर्ट या ठिकाणी कनाशी येथे उपलब्ध आहे मित्रांनो. तुम्हाला स्पोर्टचे सर्व साहित्य लागत असेल तिथे तुम्हाला नक्की उपलब्ध होणार आहे. यावेळेस बघितल्यास पंचवटी एक्सप्रेस येते की काय, चेंडू मात्र निघून चालला लॉंग स्टॉपला. या 5 धावा मात्र येत आहेत. पंचवटी एक्सप्रेस वाया करमळ जाते प्रतापनगरकडे. या 5 धावा मात्र येणार आहेत. 5 धाव्याने सामन्यातील समीकरण बदललं जाईल. लक्षात ठेवायचं मित्रांनो, एक धाव महत्वाचे, एक चेंडू महत्वाचे, एक विकेट महत्वाचे. यावेळेस एकही चेंडू नाही आणि 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपात दिल्या गेल्या असं म्हणायला हरकत नाहीये. व्हाईट टच चौकार. 5 चेंडू आणि 13 धाव्यांचं समीकरण सामन्यामध्ये असणार आहे. खराब गोल बघितल्यास गोलंदाजी चांगली होती. वाईट जरी गेला असता एकतरी चालले असतं. यशरक्षकांना थोडीशी मिस्टेक, ही मिस्टेक तुम्हाला कुठं अंगलट येऊ शकते मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. चांगला चेंडू बहुतेक यावेळेस कमालीचं कमबॅक केलाय मात्र देवाने, परंतु त्या ठिकाणी यष्टिरक्षकांचे 7 मित्रांनो फार महत्वाचे. तुम्हालाही माहिती है कि झाड़ू जब तक बंधा होता है तब तक कचरों को साफ करता है, लेकिन झाड़ू अगर बिखर जाए तो खुद ही कचरा बन जाता है, इसलिए इकट्ठा रहना बहुत जरूरी है. आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका असं बघायला मिळतो. पुन्हा एकदा चेतन गावी चेंडूच्या पाठीमागे येतात. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तत्पूर्वी मात्र फलंदाज इथं बाद होईल. चांगला थोड या ठिकाणी बघायला मिळतोय. विकेट लागले जात आहे. दुसऱ्या धावेच्या लालची पोटी फलंदाजाला मात्र प्रशांतला बाद व्हावा लागतंय. धक्का क्रमांक लागला यावेळेस फलंदाजी माध्यमातून 7वा धक्का प्रतापनगर या संघाला. बॅट्समॅनचं नाव कळवा प्लीज. तीन चेंडू 12 धाव्यांचं समीकरण, धावसंख्या असणार आहे 51 या अंकावरती असणार आहे. 3 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. देवा गोलंदाज ट्रॅकवरती नवीन फलंदाज स्ट्रायकिंगवरती मिस्टर ज्ञानेश्वर. चेंडू क्रमांक 4 असणार आहे या षटकामधील. बघितलं बॅटची कडा, घेत चेंडू मात्र हलकीची घेत चेंडू मात्र बघितला असेल. बॅकवर्ड लेग रिजन मध्ये सिंगल धावेचे कलेक्शन मात्र या चेंडूवरती होणार आहे. ते 2 चेंडू बाकी असणार आहे. 2 चेंडू मध्ये 2 षटकारांची गरज, कारण की मित्रांनो कंपल्सरी चेस आहे, हे पण मात्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 2 चेंडू मध्ये धावा लागतात 11. बुंदाटी संघ आलाय का नाही? बुंदाटे संघ जर आला असेल त्याने थोडी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे मित्रांनो. कमालीचा चेंडू यावेळेस सामना पत्र 1 पाऊल दूर. चेतन गावी त्यांच्या नक्की चेहऱ्यावरती मात्र हसू, नाकातल्या नाकात असू, नाकातल्या नाकात असू, नाही होटामध्ये असू, गालातल्या गालामध्ये असू, कारण की त्यांना मात्र 4 वाजता येणारे अश्रू, हे लक्षात ठेवायचं कारण त्यांची मीटिंग आहे. षटपलेला चेंडू आणि सामना मात्र जिंकलाय आणि अंतिम 8 मध्ये जाऊन पोहोचताना पहिला संघ ठरतो करंबेळ. पहिल्या दिवसातील पोलीस संघ ठरला होता करंबेळ आणि दुसऱ्या आपण बघतो क्वार्टर फायनल मध्ये पहिलीच लढत अंतिम 8 मध्ये जाणार आहे. पहिला संघ ठरतो करंबेळ. करंबेळ संघाचं अभिनंदन आणि प्रतापनगर संघाचंही या ठिकाणी कौतुक करावं लागणार मित्रांनो. त्यांनी लढत चांगली दिली, परंतु काहीशा काळात मात्र त्यांना सामना गमावा लागला. चला बक्षीस वितरणासाठी उद्या मात्र यायचं मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, कारण की उद्या या ठिकाणी पारितोषिक वितरण